नमस्कार, कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण सगळ्यांनाच अगदी आवडणारे असे साबुदाणा वड्यांची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग आपण झटपट होणारे असे साबुदाणा वड्यांसाठी लागणारे साहित्य बघूया। त्यासाठी मी इथे 1 कप भिजवून घेतलेला साबुदाणा घेतलेला आहे। मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत। थोडं आलं किसून घेतलं आहे। कढीपत्ता बारीक चिरून घेतलेला आहे। बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लिंबाचा रस हे सर्व 1-1 टीस्पून घेतलेला आहे। तसेच 2 टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, अर्धी टीस्पून जिरा पावडर आणि चवीनुसार सैंधव मीठ। एका परातीमध्ये भिजवलेले साबुदाणे घेऊया आणि उकडलेले बटाटे किसून घेऊयात। बाकीचे सर्व साहित्य आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात आणि त्याचा घट्टसर गोळा मळून घेऊयात। बटाट्याने वड्याला छान बाइंडिंग येते आणि वडे छान क्रिस्पी होतात। मी बनवलेल्या रेसिपीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मिश्रणाचा गोळा तयार झालेला आहे। आता आपण ह्याचे हव्या त्या आकाराचे वडे बनवून घेऊ शकतो। मी इथे मध्यम साईजच्या आकाराचे वडे तयार करून घेते। अशा पद्धतीने मी बाकीचे सर्व वडे तयार करून घेते। इतक्या साहित्यातून साधारणतः मध्यम आकाराचे 10 वडे तयार होतात। सर्व वडे इथे बनवून तयार आहेत। आता आपण हे तळून घेऊया। त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवले। तेल गरम झाले की नाही बघण्यासाठी मी इथे थोडंसं मिश्रण टाकून तेल छान गरम झाले। आता आपण त्याच्यामध्ये वडे तळून घेऊयात। वडे तळताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, म्हणजे वडे छान कुरकुरीत होतात। वडे तेलामध्ये सोडले की ते लगेच पलटायचे नाही। थोडे एका साईडने क्रिस्पी झाले तसं वाटल्यानंतर ते पलटून घ्यायचे। वडे दोन्ही साईडने छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहे। साबुदाणा वडे रेडी आहेत। आता ते आपण काढून घेऊयात आणि दही सोबत सर्व करूयात। आजची रेसिपी कशी वाटली हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।